महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। महादेवी हत्तीणीबाबत कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश येण्याची शक्यता आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महादेवी हत्तीणीला परत आणलं जाण्याची शक्यता आहे। जनभावना लक्षात घेता वंतारा प्रशासनानं तशी तयारी दर्शवली आहे। वंतारा प्रशासनानं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदणी मठाच्या मठाधिपतींशी चर्चा केली। महादेवी हत्तीणीला परत आणण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली। वंतारा प्रशासनानं हत्तीणीला परत पाठवण्याबाबत तात्काळ वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवावा अशी मागणी मठाधिपतींनी केली। आजरा, चंद्रपूर, आजरा, चंदगड, राधानगरी तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी वंताराला प्रस्ताव पाठवलाय। तसंच नांदणी परिसरामध्ये वंताराचं एक युनिट उभं करण्याचीही तयारी दर्शवली आहे। कोल्हापूरच्या नांदणी इथल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी गेल्या 2 दिवसांपासून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। काल रात्री 8 वाजता ही मोहीम थांबवण्यात आली आहे। आतापर्यंत 2,04,421 जणांनी या मोहिमेला पाठिंबा दिलाय। दरम्यान प्राप्त झालेल्या अर्जांची आज पूजा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना हे निवेदन पाठवलं जाईल। शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आज पनवेलमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्याला राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावरती उपस्थित राहणार आहेत। अलीकडे शेकाप नेते जयंत पाटलांनी राज ठाकरेंना शेकापच्या 78व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं। खासदार संजय राऊतही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यानिमित्त पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या पक्षातील जवळीक पाहायला मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। महाड माणगाव मतदारसंघातून शिंदे सेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे माणगावमधल्या अनेक नगरसेवकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील। मंत्री भरत गोगावले यांना एकीकडे हा धक्काच असणार आहे, कारण राजीव साबळे हे गोगावलेंचे खंदे समर्थक आणि त्यांच्या मतदारसंघातील प्रमुख नेते म्हणून ओळखले जायचे। त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं गोगावलेंना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। तालिबागमधून काँग्रेस प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। याशिवाय माणगाव नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदेबद्दल माझं मत आजही चांगलंच आहे। एकनाथ शिंदेला कधी दोष दिलेला नाही। मी दोष भरत शेठला दिले। भरत शेठने आम्हाला एकनाथ शिंदेला कसून दिला नाही। कधी आम्हाला पद दिलं होतं, पदाची प्रतिष्ठान जिल्ह्यामध्ये ठेवली गेली नाही। स्वार्थ कसला आला? स्वार्थ मला या ठिकाणी काम नव्हतं, पद दिलं होतं। राजीव साबळे गोगावलेंची साथ सोडून राष्ट्रवादीचा घड्याळ हाती बांधणार आहेत। आपण एकनाथ शिंदेंवर नाही तर मंत्री गोगावलेंवर नाराज असल्याचं त्यांनी म्हटलंय। मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 2 आरोपींविरोधात 7,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं केतन कदम आणि जय जोशी यांच्या विरुद्ध 7,000 पानांचं मोठं आरोपपत्र न्यायालयात सादर केलंय। या गैरव्यवहार प्रकरणात 65.54 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। आर्थिक गुन्हे शाखेनं 16 ते 17 जणांचे जबाब नोंदवलेत। कदम आणि जोशी यांनी मध्यस्थ म्हणून काम केलं असून आधीच निवडलेल्या कंपन्यांनाच गाळ काढण्याचे कंत्राट मिळावं यासाठी खासगी कंपन्यांचे संचालक आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकारी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप आरोपपत्रामध्ये करण्यात आलाय।